कुलूप लेसन आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर नानांनी तिजोरीस घंटेचे कुलूप लावले. ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. ते म्हणाले, आता मात्र चोर माझ्या हाती निसंशय सापडणार, बेट्याला कळणार सुद्धा नाही. ही किल्ली प्रयोग सुरू होताच मात्र घंटा वाजायला लागून घरातील सर्व मंडळी जमतील आणि तात्काळ त्याला कोर्टाची चावडी दिसेल. घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीत बसलो समजा. देखो, मुझे शुरू में ही बताया है कि नाना ने एक तिजोरी मतलब जहाँ हम लोग प्रेशियस वस्तू ये रखती है, जो कपाट रहता है त्याला तिजोरी म्हणतात. आणि नानाने ते सगळं तिजोरीला पहिले मैंने शुरू में बताया अक्षर जुळवणारं असं लॉक बसवलं होतं. तो प्लानसुद्धा त्यांचा फसला. और उसके बाद उन्होंने घंटा मतलब बेल, जो भी तिजोरी को हाथ लगाएगा तभी उसी टाइम बेल बजेगी, जोर से बेल बजेगी, ऐसा कुलूप लगाया. ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. मतलब जहाँ नाना सोते थे वहाँ उन्होंने वो रख दी. अभी नाना को ऐसे लगा कि अभी चोर कैसे भी कुछ भी करके मैं पकड़ूंगा, ये आइडिया अभी सफल होने वाली है. उन्होंने क्या किया, मन में सोचा ऐसा की किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागून घरातील मंडळी जमतील. बेट्याला कळणार सुद्धा नाही. बेटा मतलब जो चोर, वो आएगा, अगर लॉक को हाथ भी लगाएगा ना तो भी बेल बज जाएगी. आणि क्योंकि नाना ने देन ही पुट बेल लॉक लगाया था ना, तो हाथ लगाया तो बेल जोर से बजेगी और चोर पकड़ में आएगा. क्योंकि बेल का आवाज़ सुन के घर वाले सब जाग जाएंगे. और जागने के बाद ये चोर म्हणजे काय सांगितलं त्यांनी, त्याला कोतवाल चावडी दिसेल. अभी कोतवाल चावडी म्हणजे काय, पुलिस स्टेशन. उसको क्या दिखेगा, पुलिस स्टेशन दिखेगा. म्हणजे त्याला कोतवाल चावडी दिसलीच म्हणून समजा, असं त्यांनी सांगितलं आहे. कोतवाल चावडी म्हणजे पुलिस स्टेशन. पुलिस स्टेशन दिसेल. घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीच बसलोच समजा. और पुलिस स्टेशन और मेरा वो जो घंटा जो बेल बजेगी वो आवाज़ सुन के मी पण त्याच्या मानगुटीच बसलो समजा. म्हणजे मी पण त्याच्या मानेवर बसीन किंवा त्याला पकडून देईन. हा विचार आम्हालाही पसंत पडला. ज्या दिवशी ते कुलूप लावण्याचा बेट ठरला त्याच दिवशी आम्ही रात्री आम्हाला घंटानाद ऐकू आल्यामुळे आम्ही बंडूनानाच्या निजायच्या खोलीत गेलो. तो काय चमत्कार सांगावा. बंडूनाना स्वतः उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडत असून डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोराने पकडून चोर चोर म्हणून ओरडत होते. त्यानंतर लवकरच आमच्या चोर चोर म्हणून ओरडत आहेत. अभी देखो, ये प्रसंग यहाँ तक है. प्रसंग बोलेगे तो हाँ प्रसंग इतपर्यंत आहे. ये एक्चुअली उन्होंने सेकेंड पैरा से देना चाहिए था. ये एक कंटिन्यू किया है, लेकिन यहाँ तक एक पैराग्राफ है. हा एक प्रसंग आहे कि ये सब नाना ने डिसाइड किया था कि चोर को कैसे पकड़ना है, उसको पुलिस के हवाले कर देना है. लेकिन नाना के दिमाग में यही बैठा था कि चोर आने वाला और मैं उसको पकड़ने वाला हूँ. और वही दिमाग में लेके उन्होंने खुद क्या कर रहे थे, तिजोरीचं कुलूप उघडत होते. मतलब एक हाथ से तिजोरी का की खोल रहे थे और दूसरे हाथ से खुद को ही पकड़ के चोर चोर चिल्ला रहे थे. मतलब इतना उसके दिमाग पे यही बैठा था की हे कुलूप कोणी उघडलं तरी आम्ही चोर म्हणून पकडणार त्याला. त्यानंतर लवकरच आमच्या गावात एक टोळी आली. आता ही टोळी जी आहे नोमॅडियन, त्याला क्लान म्हणतात, नोमॅडिक क्लान. तर ही टोळी मतलब ही एक गावामध्ये लोकांची एक टोळी आली होती. नोमॅडियन क्लान विजिटेड टू द टाउन. आता ते काय विकत होते, दे आर सेलिंग लॉक्स अँड कीज, नाईफ्स, पेन, निडल्स एक्सेट्रा. म्हणजे काय, तर चाकू, सुऱ्या, कुलपे, बरेच जिन्नस विकण्यासाठी होते. पण जिन्नस म्हणजे वस्तू. तर त्यांच्याजवळ बहुतेक कुलपे बंडूनानाचीच विकत घेतलेली व घरातील सर्व कुलपे काढून त्यांनी त्याच्याच जागी त्या नवीन कुलपाची स्थापना केली.
अभी उनके पास वो जो क्लॅन थी, टोली थी, उनके पास बहुत सारी नाईव्स, निडल्स, पिन्स, कीज, लॉक सगळं होतं. बंडूनाने काय केलं, त्यांच्याकडून लॉक घेतले और उसकी कीज भी ले ली. अभी लॉक और की एक एक तो उनके पास रहती है, मतलब दो रहती है की. तो एक चोर लोगों के पास थी और एक बंडू नाने ने ले ली. बंडू नाने ने खरीद के ली थी और उसको बहुत खुशी हो गई थी की मैंने सब जुनी कुलपं काढून त्याच्या जागी नवीन कुलपाची स्थापना केली. वह बहुत खुश थे कि मैंने क्या किया, पुराने लॉक निकाल के उसकी जगह पे नए लॉक लगा दिए और बहुत खुशी महसूस हो रही थी उनको. कर्मधर्म संयोगाने एक नाटक मंडळी त्याच सुमारास आमच्या गावात आलेली होती. तिचा पहिला प्रयोग सुभद्राहरण अथवा चौरविपाक त्याच दिवशी होता. अभी कर्मधर्म संयोगाने एक नाटक मंडली मतलब रोल प्ले, जो स्टेज पे रोल प्ले किया जाता है उसे नाटक कहा जाता है. तो नाटक रोल प्ले था और वो नाटक देखने के लिए एक मिनिट, वो नाटक देखने के लिए त्यांनी काय सांगितलं, आम्ही सगळे घरातली मंडळी आम्ही गावात गेलो और नाटक का नाम था सुभद्राहरण अथवा चौर्य विपाक. सुभद्राहरण नाम का रोल प्ले था, स्टेज शो था और वो स्टेज शो देखने के लिए उनके घर के लोग सब गए थे. यास्तव आपली मंडळी सर्व मंडळी बरोबर घेऊन बंडूनाना निर्भय चित्तानं नाटकाला गेली. जाताना त्यांनी म्हटले सुद्धा, आता चोरांना म्हणावं कि कशी चोरी करता पाहो. बहुत खुश थे क्योंकि उन्होंने वो जो टीम आई थी उनके पास से लॉक एंड कीज खरीदी थी. उनको ऐसा लगा कि मैंने पुराने लॉक फेंक दिए, सब नए लॉक लगा दिए. अभी चोर कैसे चोरी करेगा, बिल्कुल नहीं चोरी करेगा. और क्या बोल रहा है, आता चोरांना म्हणावं या अभी चोरों को बोल देना है, आओ कैसे चोरी करते हो तुम लोग, वो मैं भी देखता हूँ. समझ में आया, मतलब ये बोल रहा था आप आओ कैसे चोरी करता है वो मैं भी देखता हूँ. क्यों कॉन्फिडेंसली वो कर रहा था, नाना कह रहे थे, क्योंकि उन्होंने नए लॉक और की जो लगाए थे. तुमच्या बाप जन्मी सुद्धा अशी तऱ्हेतऱ्हेची कुलपे तुम्ही पाहिली नसतील. ये चोरों को बोल रहे, आपके पिताजी बाप जन्मी, आपके पूरे पीढ़ी ने, खानदान ने ऐसे लॉक नहीं देखे होंगे जैसे लॉक मैंने मेरे घर पे आज लगाए हैं. और ये सब देख के वो नाटक देखने के लिए गांव में चले गए. आगे देखेंगे. नाटक सकाळी 5 वाजता आटोपले. नाना परत घरी येऊन पाहता तो सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल मात्र चोरीस गेलेला. शोध करता ही टोळीही पळून गेलेली आढळली. यावरून उघड असे अनुमान निघाले की या लोकांनी बिचारा भोळसर नानाकडे आपली सर्व कुलपे खपवून पुढे रात्री अनायसे त्यांनी स्वतःच्या किल्ल्या चालवून माल लांबवला. नाटक सकाळी रोल प्ले देखने के लिए नाना जब गए थे वो सुबह 5 बजे तक नाटक चल रहा था. वो लोगों ने देख के 5 बजे घर वापस लौटे. नाना परत येऊन पाहता तो काय, पेट्यांचे कुलपे जशीच्या तशी होती. मतलब जहाँ जो लॉक लगाए थे वो एज इट इज थे, लेकिन अंदर का माल मात्र चोरी गेलेला. अंदर की जो चीज़ें थी उसकी चोरी हो गई थी. शोध करता ही टोळी पळून गेलेली आढळली. उन्होंने फिर बहुत ढूंढे तो उनको ये समझ में आया कि जो नोमैडिक क्लान जो गांव में आई थी वो भी क्या हो गए, भाग गए. यावरून उघड असे अनुमान निघाले की लोकांनी बिचाऱ्या भोळसर नानांकडे आपली सर्व कुलपे खपवून पुढे रात्री अनायसे त्यांच्या स्वतःच्याच किल्ल्या माल चालवून माल लांबवला. मतलब उन्होंने जो बेचे थे लॉक नाना को, उनकी एक एक चाबी उनके पास थी, तो उन्होंने क्या किया, नाना को बेच दिया और एक एक चाबी जो अपने पास थी उससे उन्होंने दूसरा लॉक खोल के अच्छे से चोरी की और फिर से वही उधर लॉक लगा के वो चोरी करके भाग गए. सुदैवाने त्या रात्री बंडूनानाचे कुटुंब त्यांच्या ताकदीस न जुमानता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेलेले. सुदैवाने मतलब देवाच्या कृपेने, ऊपरवाले की मेहरबानी थी कि बंडूनाना की वाइफ, कुटुंब म्हणजे काय, वाइफ, उन्होंने क्या किया था, पूरे ऑर्नामेंट जो थे वो सज धज के
नाटक देखने के लिए गई थी और वो सज धज के नाटक देखने के लिए सब ऑर्नामेंट पहन के गई थी, इसलिए ते दागिने फक्त चोरी झाले नाहीत, तेवढे मात्र बचावले, मतलब वही बच गए जो ऑर्नामेंट्स वो पहन के गई थी. यापुढे बंडूनानास नेहमी त्यांच्या कुटुंबाने टोमणा द्यावा की दागिने घालण्याच्या माझ्या हौशीने आपण सदा मला दोष लावत होता. पण शेवटी आपल्या कुलपांपेक्षा माझ्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला. बंडूनाना की वाइफ हर टाइम टोमणा मारत होती. टोमणा मतलब टॉन्ट. क्या मारती थी टॉन्ट? कि आप मुझे जो दागिने मतलब ऑर्नामेंट्स पहनने का जो शौक है, इसलिए मेरे वो ऑर्नामेंट्स बच गए. कळलं? नाहीतर काय झालं, माझ्या हौसेनेच माझं हे वाचलेलं आहे, दागिने वाचलेले आहेत. त्यामुळे माझे हौशीने तुमच्या मिळकतीचा बचाव केला. ये मैं नहीं करती तो मेरा ये सब चोरी हो जाता. आपल्या मिळकतीचा बचाव केलेला आहे. बिचारे बंडूनाना यावर काय बोलणार. त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले. बेचारे बंडूनाना काय बोलणार, मतलब उनकी बीवी जो टॉन्ट देती थी हर टाइम, उस पर वो कुछ नहीं बोल पाते थे. उनके मुंह पे अपने आप लॉक बैठ जाता, मतलब आपोआप लॉक लागायचं त्यांचा. कारण खरोखर जर तिने ते दागिने कपाटात ठेवले असते, तिजोरीत ठेवले असते, तर वो भी सब चोरी हो जाती उनकी भी. म्हणून त्यांच्या तोंडाला सुद्धा आपोआप कुलूप लागले. म्हणजे ते काहीही बोलायचे नाही. ऑटोमॅटिकली लॉक फॉर लॉंग आफ्टर दॅट थेफ्ट. नो कमेंट्स. म्हणजे काहीही बोलले ते नाहीत. आपोआप त्यांच्या तोंडाला कुलूप बसले. इथे हा लेसन संपलेला आहे.